सेवेला अडखळ होईल असं कुठली गोष्ट आमच्या जीवनामधून प्रभा काढ प्रभू, क्षमा मागतो, बोललो प्रभू, व्यर्थ बडबड केली, व्यर्थ गोष्टी झाल्या प्रभू, कबूल करतो प्रभू, क्षमा कर बाप्पा प्रभू, तू दया कर आणि अडखळ येऊ नको. हे वचन लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू दे बाप्पा, चांगल्या जमिनीवर पडू दे प्रभू आणि फळदायी बनव प्रभू, तुझा आशीर्वाद दे बाप्पा प्रभू, तुझ्या आत्म्यात तुझ्या सामर्थ्यात चेतो पेटो, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बाप्पा सर्व तुझ्या पवित्र आत्म्याचं नियंत्रण असू दे आणि सर्व आशीर्वादित करतील. तू कोण कुठल्या रुकावट अडखळण बंधन येऊ नको आणि प्रत्येकाला उठून बसव प्रभू ऐकण्यासाठी प्रभू, येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणतो. यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया, क्यों मैं न गाऊंगा गुण उसी के मुझे बचा लिया. यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया, क्यों मैं न गाऊंगा गुण उसी के मुझे बचा लिया. जब मैं गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया, उसी के मारे जाने से मैं जीवन भी पा गया. जब मैं गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया, उसी के मारे जाने से मैं जीवन भी पा गया. इसलिए गाऊंगा गुण उसी के मुझे बचा लिया. यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया. मेरे गुनाहों को माफ कराने क्या क्या न उसने किया. थँक यू जीसस. आमच्या पापासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिलं. तो आमचा प्रभू, तो आमचा प्रेमळ प्रभू, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आज आम्ही त्याचं स्वागत करतो या आराधनेमध्ये प्रभू. तो आम्हामध्ये उपस्थित आहे. तो स्तुतीस पात्र दाविदाच्या स्तोत्रामध्ये लिहिले. हालेलुया. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. धन्यवाद करतो, स्तुती करतो. डफ आणा, विना आणा, वाजवा, त्याचा जय जयकार करा, जय घोष करा, तर तो त्यास योग्य आहे. माझ्या प्रिय, आज आम्ही आमचं जीवन, हृदय, आत्मा या सुंदर पवित्र दिवशी आम्ही त्याला समर्पित करूया. प्रार्थना करूया की प्रभू तू आमच्या आज भेट घे. प्रार्थना करूया की आम्ही आज प्रभूजी तुझ्याकडून आशीर्वादित आरोग्य आम्हाला आरोग्य मिळावं, आम्हाला चांगुल पण मिळावं, आमचा स्वभाव, जीवन बदलावं, हालेलुया, आमची परिस्थिती बदलावं. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड जीसस. धन्यवाद. आम्ही थोडा वेळ तुझ्या वचनाचं मनन, स्तोत्र वाचन करत असताना पवित्र आत्मा तू आम्हाला लीड कर, तू आम्हाला चालव, तुझ्या दये तुझ्या कृपेत ठेव प्रभूजी. तू सवलत थँक्यू. विश्वास करतो आज तो आम्हामध्ये आहे. धन्यवाद करतो, धन्यवाद करतो. येशू तुझं आम्ही स्वागत करतो. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभूच्या नावामध्ये आज आपण देवा प्रभूचं स्वागत केलं. आज मी रेव्हरंड सतीश पगील देवाच्या वचनातून देवाची सहभागिता घेण्यासाठी आज तुम्हाला आमंत्रित करत आहे. आमचा प्रभू आमच्यामध्ये आहे. आम्ही विश्वास करतो की तो निश्चित आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमेन.
प्रेज लॉर्ड, हालेलुया. आपण यावेळेला छोटंसं स्तोत्र वाचून त्याच्यात थोडा वेळ काही मनन करू, नंतर आपण वचनाच्या शिक्षणाकडे जाऊया. स्तोत्र संहिता 82, आपण मागच्या रविवारी 81 घेतला, आज आपण 82 स्तोत्र घेऊया. 82, साम 82. मी वाचेन व माझ्या मागे तुम्ही वाचा. देवाच्या मंडळीत देव उभा राहतो, तो देवांच्या मध्ये न्याय करतो, कोर्टपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय करा आणि दुष्टांचा पक्ष धराल, दुर्बल आणि अनाथ यांचा न्याय करा, दीन व दरिद्री यांचा योग्य न्याय ठरवा, दुर्बल व दरिद्री यांचा बचाव करा, दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. ते जाणत नाहीत व त्यांना समजतही नाही, ते अंधारात चालत राहतात. पृथ्वीचे सर्व पाय ढळले आहेत. तुम्ही देव आहात आणि तुम्ही सर्व परात्पराचे मुलगे आहात, असे मी म्हणालो. तरी तुम्ही मनुष्यासारखेच मराल आणि सरदारातल्या एखाद्यासारखे तुम्ही पडाल. हे देवा उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तूच सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. प्रेज द लॉर्ड. आणि विशेष करून आज देवाच्या वचनात पाहत असताना आज जो विषय देवानं आम्हाला दिला आहे, आमेन, तो विषय फार मार्मिक आहे आणि खरोखर त्याला देव नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला विश्वास करतो की देव संपूर्ण जग, सर्व मनुष्य, जाती, धर्म, सर्वजण हे देवाला शोधत आहेत. फार कमी लोक आहेत की जे ज्याला मी म्हणतो की जे देव मानत नसणारे आहेत, परंतु जगामध्ये जास्तीत जास्त लोक हे देव मानणारे आहेत. अर्थात त्यांची ओळख खऱ्या देवापर्यंत कदाचित झाली नसेल, खरा देव त्यांना कळला नसेल, परंतु देव आहे, देव ही संकल्पना मान्य आहे त्यांना. हालेलुया. कारण एक शक्ती आहे की जी या सर्व सृष्टीचा उगम आहे. मागच्या रविवारी आपण देवाचं वचन शिकत असताना देवाने आम्हाला शिकवलं, तो अल्फा आहे. अल्फा म्हणजे तो सुरुवात आहे, तो आरंभ आहे, तो प्रारंभ आहे. आणि बायबलमधला बायबलचा देव म्हणतो, मी प्रारंभ आहे, मी अल्फा आहे, मीच सुरुवात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ह्या स्तोत्राच्या सुरुवातीचं जे सुंदरसं कवन काय, देवाच्या मंडळीत देव उभा राहतो. पुष्कळदा आम्हाला गोंधळात टाकणारे वचन आहे. पुष्कळदा न समजलं किंवा न केलं तर आम्हाला या वचनाचा अर्थ समजायचा नाही. आमेन. की कदाचित आमच्याला असं वाटेल की कदाचित पुष्कळ देव आहेत, कदाचित आमचा विश्वास पुष्कळ देव आहे. हालेलुया. परंतु हालेलुया, बायबलचा देव एकच आहे. आणि ज्याविषयी तो म्हणतो की देवाच्या मंडळीत, त्याच्याविषयी एक्सप्लेनेशन किंवा त्याचं उत्तर किंवा त्याचा अर्थ देखील देवाच्या वचनात दिला आहे. 6व्या वचनामध्ये की तुम्ही देव आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही देव आहात, कारण तुम्ही परात्पराचे मुलगे आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याचं उत्तर शुभवर्तमानामध्ये, ही भविष्यवाणी आहे, परंतु याचं उत्तर शुभवर्तमानामध्ये आम्ही पहिल्या योहानाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तो आम्हाला देतो की जितक्यांना देव प्राप्त, जितके मला स्वीकारतील, जितके त्याला स्वीकारतील, म्हणजे ख्रिस्ताला, येशूला तारणारा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतील, त्यांना देवाचे मुलगे होण्याचा किंवा पुत्र होण्याचा अधिकार प्राप्त होतो.
आणि जर ते देवाचे मुलगे झाले, देवाचे पुत्र झाले, म्हणजेच ते ख्रिस्ताप्रमाणे ते देखील देवाचा भाग झाले. हे वचन या ठिकाणी पूर्ण होत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी लिहिले की तुम्ही देव आहात आणि तुम्ही परस्पराचे काय आहात, मुलगे आहात, असं मी म्हणालो. परंतु त्याच्या पुढचं फार सुंदर आहे, तरी तुम्ही मनुष्यासारखे मारा. हालेलुया. मीन्स तुम्ही मनुष्यामध्ये तुम्हाला देवानं देव म्हणून पाहिलं, परंतु तुम्ही देवासारखं चालला नाही, देवाच्या मार्गात राहिला नाही, देवाप्रमाणे आपलं जीवन जगला नाही, देवाला आनंद देणारं जीवन जगला नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यानं देवाची लेकरं होण्याचा अधिकार मिळाला. हे वचन, हे विधान आहे. परंतु विश्वास हा एकदाच नाही, तर विश्वासाचं जीवन रोज जीवन जगलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये आम्हाला ह्याच विश्वासामध्ये कंटिन्यू राहायला पाहिजे, काही वर्षांनी, काही दिवसांनी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उधळ्यापुत्राची गोष्ट आम्हाला माहिती आहे की तो जोपर्यंत बापाच्या घरात होता तोपर्यंत पुत्र म्हणून त्याचा अधिकार होता. जेव्हा त्याने स्वतःहून तो अधिकार सोडला, पुत्र म्हणून त्याने अधिकार गमावला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ही तुमच्या व माझ्या हातात आहे. आणि देवाचं वचन म्हणतो, तुम्ही तरी देखील तुम्ही मनुष्यासारखे मरा आणि सरदारातल्या एखाद्यासारखे तुम्ही काय व्हाल, मरा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो पुन्हा वाचतो वचन, देवाच्या मंडळीत देव उभा राहतो, तो देवाच्या मध्ये न्याय करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आमचा देव आम्हाला नेहमी पारखतो, आम्हाला नेहमी तो आमचं नेहमी परीक्षा करतो. प्रेज लॉर्ड. की आम्ही खरोखर जो अधिकार, जो आम्हाला सन्मान दिला त्याने, प्रेज लॉर्ड, हा सन्मान आहे. देवाचा पुत्र होणं, देव होणं, देव पण आमच्यामध्ये येणं, हे सन्मानाची गोष्ट आहे. कारण आम्ही साधारण मनुष्य, मातीपासून जन्मलो असताना देव आम्हाला हा सन्मान देतो की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याना देवाचा अधिकार, देवाची पुत्र होण्याचा अधिकार प्राप्त. हा सन्मान आम्ही कदाचित झालेल्या पापामुळं, मूर्खपणामुळे, जगाकडे पुन्हा आमचं जीवन वळल्यामुळं, हालेलुया, आम्ही गमावतो की काय. आणि यासाठी देव नेहमी आमचा न्याय करतो, परीक्षा करतो. म्हणून आम्ही सावध राहायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर आज थोडा वेळ आपल्याला, आपण थोडक्या वेळामध्ये देवाचं वचन पण आम्हाला पाहायचंय. आणि आजचा देवाचं वचन देखील आम्हाला आहे की महत्वाचं आहे, की त्याचं हेडिंग आहे की त्याला देव नाही. आज आम्हाला शिकायचं, त्याला देव नाही, क्वेश्चन मार्क आहे. प्रेज लॉर्ड. कोणाला देव नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी पुन्हा एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो की देव प्रत्येकाला पाहिजे. बायबलमध्ये असं लिहिलंय की पुष्कळांनी देवाचा अनुभव घेतला, देवाची वाणी ऐकली, परंतु कोणी त्याला पाहिलं नाहीये. तो मोशेशी तोंडातोंड बोलत होता, देवाचं वचन सांगतो. प्रेज लॉर्ड. एक वचन तुमच्यासाठी वाचू इच्छितो. अब्राहमाविषयी पहिल्यांदा बायबलमध्ये अब्राहमविषयी देवाचं वचन होतं. प्रारंभचं जवळजवळ पहिलं बायबलचं पहिलं पुस्तक आहे. याच्या 17व्या अध्यायामध्ये पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला काही एक्सप्रेशन देते. आणि पहिल्यांदा आम्हाला याच ठिकाणी असं दर्शन मिळते. अब्राहम 99 वर्षाचा झाला, यहोवा अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला की मी सर्वसमर्थ देव आहे, माझ्या समोर चाल आणि पूर्ण हो. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये असे महान व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी देवाच्या वाणीचा, देवाच्या जवळीकतेचा अत्यंत सवळून असा अनुभव घेतला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. अब्राहम आहे, मोशे आहे, हालेलुया, दावीद राजा आहे, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याशी देव बोलला, त्यांच्यासाठी देव होता. आणि आज तो काही लोकांशी बोलत होता, काही लोकांच्या तो संपर्कात होता. हालेलुया. परंतु आज आम्हाला लक्षात येतं, आज आम्हाला विश्वास करायचा आहे आणि प्रेज लॉर्ड की देवाची उपस्थिती आमच्यासाठी सतत आणि प्रत्येकासाठी असावी, ही देवाची योजना आहे. हालेलुया. कोणी राजा नाही, कोणी एखादा निवडलेला नाही, हालेलुया, कोणीतरी संदेशा नाही आले, परंतु प्रत्येक व्यक्ती जो कोणी विश्वास करतो, हालेलुया, देव त्याच्याशी बोलू इच्छितो, देव त्याच्याशी संभाषण करू इच्छितो,
देव त्याच्या त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या जीवनामध्ये हालेलुया तो कार्य करण्यासाठी तो त्याला भेट देऊ इच्छितो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आज आम्हाला शिकायचं आहे की त्याला देव नाही, ही संकल्पना काय आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला देव नाही, क्वेश्चन आहे कोणाला देव नाही. हालेलुया. आज आपण त्या वचनातून शिकू. दुसरे योहानाचे पत्र, प्रकटीकरणाच्या आधी काही पुस्तकं, दुसरे योहानाचे पत्र आणि 9 वचन. आणि मग तुम्हाला या संकल्पनेविषयी थोडंसं पूर्णपणे मार्गदर्शन होईल की हा प्रश्न कुठे मिळतो. प्रेस देवाचं वचन, दुसरे योहान याचं 9 वचन. जो कोणी उल्लंघन करतो, जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. जो कोणी उल्लंघन करतो, उल्लंघनचा अर्थ ओलांडतो, उल्लंघनचा अर्थ एखादी सीमा जी त्याला राखली होती, जे बॉर्डर होती, ती बॉर्डर ज्याच्या पुढे काही जायचं नाहीये, आणि त्याचा त्या बॉर्डरला तोडून त्या सीमेला ओलांडून जातो, त्याला म्हणतात उल्लंघन. की जिथं आम्हाला याच्या पुढे जायचं नाही, याच्या पुढे बोलायचं नाही, याच्या पुढे विचार करायचा नाही, कुठेतरी आम्हाला आलेले एक बंधन टाकले असतं. आणि जेव्हा मी बंधन स्वतःहून मोडून आल्या, जी आज्ञा तोडून आम्ही हे गोष्ट करतो, त्याला उल्लंघन म्हटलंय. आमेन, प्रेज लॉर्ड. तो काय म्हणतो की जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात तो राहत नाही. प्रेज लॉर्ड. कुठे राहत नाही. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताच्या शिक्षणात तो राहत नाही. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, प्रेज लॉर्ड, त्याला देव नाही. प्रेज लॉर्ड. आजचं वचन, आजचं जे मार्गदर्शन आहे, आजचं जो हेड आहे, त्याला देव नाही. कोणाला देव नाही. जो उल्लंघन करतो, जो ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीये. आमेन, प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे देवाचं वचन. देव सर्व मानवजातीचा आहे. देवाची इच्छा आहे सर्व मानवजातीचा उद्धार व्हावा. प्रत्येक मनुष्य हा नरकापासून त्याचा बचाव व्हावा, शैतानाच्या अधिकारातून तुटावा, शापातून मुक्त व्हावा, पापाच्या बंधनातून तो बाहेर यावा, ही देवाची सर्वोच्च इच्छा आहे. आमेन, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी हालेलुया ते म्हणतो हालेलुया की जर तुमच्यासाठी देव नाही तर तुम्हाला कसा जय मिळेल. प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा आहे मी तुम्हाला जय द्यावा, देवाची इच्छा आहे. हालेलुया. परंतु त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या काही गोष्टी आहेत प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, ज्या आज आम्हाला शिकायच्या आहेत. हालेलुया की जो कोणी उल्लंघन करतो, प्रेज लॉर्ड, कुठलं उल्लंघन असतं. नियमाचं उल्लंघन, आज्ञेचं उल्लंघन. एक मांडून किंवा मार्गदर्शन दिलं असतं त्याचं उल्लंघन करणं. करार केलेला असतो तो कराराचं उल्लंघन करणं, करार सोडून वागणे, देवाला न वाढणारी गोष्ट ती आम्ही आमच्या स्वतःच्या मनाने ते तोडून मोडून जाणे, आता उल्लंघन म्हटलं जातं. पापाची संकल्पना ती अशीच आहे. आमेन. जो कोणी उल्लंघन करतो, आणि सर्वात महत्वाचं 2 पॉइंट आहेत या ठिकाणी, ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. He does not abide in the doctrine of Christ. ख्रिस्ताच्या शिक्षणात, डॉक्टरीन ऑफ क्राइस्ट जो राहत नाही, प्रेज लॉर्ड, he does not have a God. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याला देव नाहीये. जो देवाच्या डॉक्टरीन मध्ये राहत नाही, शिक्षणामध्ये राहत नाही, मार्गदर्शनामध्ये राहत नाही. आमेन. आणि जो उल्लंघन करतो, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि याच गोष्टीचं महत्व आम्हाला समजून घ्यायचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड.
यासाठी आपण पुन्हा 2 गोष्टी शिकून मी पुन्हा त्या वचनाकडे येतो. त्याच अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये आपण पुन्हा वाहून जाऊया मागे थोडंसं. 7 आणि 8 वचन वाचून. कारण पुष्कळ फसवणारे, आमेन, पुष्कळ फसवणारे जगात निघाले आहेत. ते येशू ख्रिस्तात देहात आले असे पत्करत नाही. आमेन, प्रेज लॉर्ड. सिंपल, या ठिकाणी सिंपली देव तुम्हाला स्पष्ट करत आहे की पुष्कळ लोक या जगामध्ये जे आहेत ते फसवणार आहेत. आणि ते काय करतात माहितीये? ख्रिस्त देहात आलाच नाही. म्हणजे जो ख्रिस्त तुमच्यामध्ये 2000 वर्षापूर्वी, ज्याची भविष्यवाणी हजारो वर्ष आधी, हालेलुया, आम्ही नाही म्हणतो सृष्टीच्या आधीपासून, तो जो आम्ही पाहतो आदामाच्या समयामध्ये देखील देव म्हटला की मी तुझं डोकं टेचेल आणि तू त्याची टाच फोडशील. त्यापासून ती भविष्यवाणी सुरू आहे. आणि पाहतो की अब्राहमामध्ये, इसाकामध्ये, याकोबामध्ये, पाहतो मोशेच्याद्वारे नियमशास्त्रामध्ये, पाहतो त्याच्या सर्व आलेल्या इस्रायल देश दिल्यानंतर राजे आलेल्या यासोबत दावीद राजा व भविष्यवाद्याने देखील त्याच्याविषयी, त्या ख्रिस्ताविषयी. आज देवाचं वचन तुम्हाला मला हे शिकवत आहे. असे पुष्कळ लोक आहेत जगामध्ये. त्या काळात 2000 वर्षापूर्वी देखील त्याला मानायला त्यांना होत नव्हतं. एक प्रश्न, शेवटच्या समयामध्ये, येशूच्या शेवटच्या समयामध्ये, क्रूसाच्या अंतिम समयामध्ये आलेल्या प्रश्न, त्याला विचारला गेला तू देव आहेस काय? काय विचारला त्याला? तू देव आहेस काय? त्याला दोष लावायचा होता. त्यांना त्या शास्त्री व परुष जे स्क्राइब्स होते, जे त्याच्या दोषारोप लावत होते की त्याला तो नको होता. त्यांच्यामुळे त्यांचा धंदा, त्यांचा म्हणजे धर्मपंडितांचा धंदा बसला होता. आलेल्या ढोंगीपणाचा धंदा बसला होता आणि त्यांचं ढोंगीपण वर आलं होतं. आणि अशा वेळेला येशू या सर्वोच्च रीतीने देवाचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, देवाचा मार्ग त्यांच्यामध्ये जो सोप्या रीतीने, मोकळ्या रीतीने सर्वसाधारण लोकांपर्यंत तो घेऊन चालला होता. आणि याविषयी हालेलुया त्यांना जो त्रास होत होता त्यासाठी त्यांनी काय केलं? येशूला पकडून देण्याचा प्रयत्न केला. तो क्रूसावर जाणार होता, तो मृत्यू पावण्यासाठीच आला होता. याच्याविषयी बायबल नेहमी सांगतात. परंतु त्याच्या मागे हे लोक होते आलेले. त्यांनी एक प्रश्न, जो पंत पिलात जे रोमी सरदार व रोमी लोक, रोमी शिपाई यांच्या समोर आलेल्या, ज्यांच्या समोर त्याच्यावर दोष येण्यासाठी त्याला विचारलं की तू देव आहेस काय? उत्तर दिलं येशू. येशूचं उत्तर काय माहिती तुम्हाला? मी यासाठीच तर जन्मलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तू देव आहेस काय? तू देवाचा पुत्र आहेस काय? होय, मी यासाठी जन्मलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये फसवणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. ते अजूनही त्या काळापासून आजपर्यंत त्यांच्यामधले अजूनही आलेल्या शिक्षण, अजूनही काही मंडळांमध्ये शिक्षण आहेत, लोकांमध्ये आहे, जगामध्ये आहे की अजूनही जग त्याला देव म्हणून, देवाचा पुत्र म्हणून, देवानं पाठवलेल्या वचनाप्रमाणे मरियेच्या पोटी जन्माला येऊन हालेलुया त्याने एवढी महान कार्य केलं, दुसरा खरा स्थापन केला, अजूनही त्याला मानायला त्यांना होत नाही. परंतु आज देवाचं वचन तुमच्या समोर हे याविषयी आम्हाला स्पष्ट करत आहे की ते फसवणारे आहेत. हालेलुया. पुष्कळ फसवणारे जगात निघाले आणि त्यांचा हेतू यावर तुम्ही पहा की त्याच्याशिवाय कोणाला देव मानायचा नाही. हे देवाचं वचन आज आम्हाला शिकवते की देवाकडे जाण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताशिवाय मार्ग नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त देहात आला असे ते पत्करीत नाहीत. प्रेज लॉर्ड. जो फसवणारा, पुढचं वचन पूर्ण करतो मी, जो फसवणारा आणि ख्रिस्त विरोधी येत आहे तो हाच आहे. आमेन. हालेलुया. कुठे शोधता तुम्ही ख्रिस्त विरोधीला? ख्रिस्त विरोधी कोण आहे? आणि सिंपल मिनिंग या बायबलमध्ये त्याच्याविषयी लिहित आहे.
आणि तो काय करतो, ख्रिस्ताला देहात आलाच नाहीये. ख्रिस्त हा देहात आलाच नाहीये. तो देव म्हणून जन्माला आलाच नाहीये. तो देव पुत्र म्हणून जन्माला आलाच नाहीये. तो एक महान नेता होता, महान संत होता, महानता त्याच्यामध्ये होती, परंतु देवापासून आलेला तो ख्रिस्त आहे हे स्वीकारायला पुष्कळ तयार नाही. आणि देवाचं वचन त्यांच्याविषयी स्पष्ट करतं, ख्रिस्त विरोधी कोण आहे, कुठं शोधता, तिथं शोधा. आलेला ते जे स्वीकारत नाही तेच ख्रिस्त विरोधी आहे. आमेन, प्रेज लॉर्ड. आणि ख्रिस्त विरोधी तो हाच आहे, जे आम्ही केले ते तुम्ही गमावू नये. काल सुद्धा एक वचन माझ्या मिसेसने शेअर केलं, गमावू नये. आम्ही मौल्यवान जीवन जे आम्हाला मिळालं, प्रेज लॉर्ड, जे तारणाचं जीवन, जे स्वर्गीय जीवन आलेलं आहे, जे मौल्यवान जीवन. मौल्यवान का? कारण त्याच्या पुत्राच्या द्वारे, त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या बलिदानाच्या द्वारे आलेले ते मौल्यवान जीवन, स्वर्गीय जीवन, आत्मिक जीवन, सार्वकालिक जीवनाचा मार्ग, या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत. आलेले देवाचं वचन या ठिकाणी पुन्हा सांगत आहे, ते तुम्ही काय, जे मिळाले आम्ही केले आहे ते तुम्ही गमावू नये, तर तुम्हास पूर्ण वेतन मिळावे. म्हणून तुम्ही काय करा, आपणास जपा. प्रेज लॉर्ड. या गोष्टी आज मी सांगितलं, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. आज पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे. आज पवित्र आत्मा तुमच्या हृदयाशी बोलत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्यामध्ये असा काही अविश्वास जर असेल, हालेलुया, कुठेतरी अविश्वास असेल, कुठेतरी आमच्यामध्ये कोणीतरी घातला असेल, कुठेतरी मी पाहिलं असेल, कुठेतरी मी असा अविश्वास ऐकला असेल, हालेलुया, आणि तो आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये, विचारांमध्ये, बुद्धीमध्ये कुठे जर असेल, तो खरोखर येशूच होता का, खरोखर देवापासूनच होता का, खरोखर त्याचा जन्म हा अलौकिक होता का, त्याचा जन्म हा स्वर्गीय होता का. प्रेज लॉर्ड. हालेलुया. वचन, बायबल मधील प्रत्येक वचन हे पूर्ण सत्य व सत्यच आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास केला पाहिजे. आणि जो आम्ही करत नाहीये, जिथं आम्ही कुठे अडकतो, अरे तर लक्षात ठेवा, वेतन गमावू नका. आम्हासाठी जे स्वर्गीय वेतन देवाने ठेवलेले, जे स्वर्गीय मानना देवाने ठेवलेले, स्वर्गीय आशीर्वाद जे आम्हासाठी राखून ठेवलेले, सार्वकालिक जीवन आले, जे देवा सांगते हमेशा करता आम्हाला जायचंय, राहायचंय, आम्हाला आमच्यासाठी त्याने घर बांधलं, मी जातो व तुम्हासाठी देखील घर बांधतो. आलेल्या प्रभू, हे सर्व आशीर्वाद या छोट्याशा आयुष्यामध्ये आम्हाला मिळवून घ्यायची, गमवायची नाही. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत आम्ही शरीरामध्ये, तोपर्यंत हा ख्रिस्त विरोधी रोज आमच्या आत्मिक जीवनाची, आत्मिक विश्वासाविषयी, वचनावरच्या विश्वासाविषयी सतत परीक्षा करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जपा. देवाचा आत्मा तुम्हाला म्हणत, तुम्ही काय करा, जपा. मग पुढचं वचन म्हणतो, मग तो म्हणतो, जो कोणी उल्लंघन करतो व ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही त्याला देव नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीचं या जगामध्ये, ज्याला डेस्टिनेशन म्हणतो, ज्याला शेवटचं काय म्हणतात, त्याला डेस्टिनेशन आपण काय म्हणू, शेवटचं ठिकाण जे आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे स्वर्ग व देव आहे. आम्हाला प्रत्येकाला तिथे पोहोचायचं आहे. स्पिरिच्युअल डेस्टिनेशन पॉइंट आहे तो स्वर्ग, स्वर्गीय जीवन, सार्वकालिक जीवन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्या डेस्टिनेशन मध्ये, त्या स्वर्गामध्ये देवाच्या भेटी जाण्यासाठी, हालेलुया, प्रेज लॉर्ड, आम्हाला देव हा विश्वास असायला पाहिजे व देव आम्हाला मिळाला पाहिजे. प्रेज लॉर्ड. जर देव तुमच्यामध्ये नाहीये, मला तुम्हाला देव प्राप्त झाला नाहीये, तर तुम्ही या सर्व आशीर्वाद गमावणार आहे. मग आम्ही या सर्व या गोष्टीपासून, या आशीर्वादापासून मुकले जाणार. प्रेज लॉर्ड. देव या सर्व सृष्टीचा उगम करताय. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त तुम्हामध्ये, आम्हामध्ये यासाठी आला की आम्ही ख्रिस्तासारखे देवाच्या आशीर्वादित व्हावे.
त्याचे पुत्र बनावे. हालेलुया. केवळ येशूच पुत्र नाहीये, तर येशूमध्ये त्याने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. पुत्रत्वाचा अधिकार त्याने आम्हाला दिलाय. हालेलुया. जेव्हा आम्ही सार्वकालिक जीवनात जेव्हा प्रवेश करू, आम्ही स्वतःला अनुभवू की आम्ही देखील त्याच येशूप्रमाणे आशीर्वादित 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 असे देवाची पुत्र असे आहोत. आमेन. देवदूतांच्या शिक्षणाविषयी देव एका शिकवतात. ते देवदूत इतके महान आहेत. देवाचे राज्य, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्याचं सौंदर्य, त्याचं तेज, त्याचे प्रताप, हालेलुया, इतके महान आहेत. हालेलुया. आम्ही बायबलमध्ये पण वाचतो की त्या देवदूतांनी एवढे महान पराक्रम मनुष्यासाठी देखील काही काळापूर्वी केले. परंतु देव त्यांच्याविषयी म्हणतो की ते तुमचे म्हणजे देवाचे देखील सेवक आहेत, ते तुमचे देखील सेवक आहेत. तो त्यांना पुत्र म्हणत नाहीये, तो तुम्हाला मला पुत्र म्हणतो. याचा अर्थ मी किती आशीर्वादित आहे. त्या स्वर्गीय स्थानामध्ये देखील तुमचं व माझं स्थान देवदूतांपेक्षा महान असणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे महान आहे त्याच्यापेक्षा मी महान असणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे लक्षात ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणखीन एक पुढे वचन वाचतो मी, 10वा वचन वाचतो. कोणी तुम्हा जवळ येतो आणि हे शिक्षण शिकवित नाही तर त्याला घरात घेऊ नका. फार कठीण आहे. देवाचं वचन, पण देवाचं वचन आम्हाला वाचलं पाहिजे, आम्हाला पालन केलं पाहिजे, आम्हाला विश्वास केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. जे हे वचन काय, जो ख्रिस्ताविषयीचं वचन, द डॉक्ट्रिन ऑफ ख्राइस्ट, हालेलुया, जे ख्रिस्ताविषयीचं शिक्षण आम्हाला शिकवत नाहीये, जे आम्हाला उल्लंघन करण्याविषयी शिकवतं, जे आम्हाला उल्लंघन करण्यासाठी हालेलुया आम्हाला भाग पडतं, असं शिक्षण देणारे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन म्हणतो की त्यांना घरात देखील घेऊ नका. कुठल्या घरात? आत्मिक घरात. पहिल्यांदा विचार, शारीरिक घर नाहीये. आमेन. हालेलुया. अशा कुठल्याही गोष्टी, असा कुठलाही अविश्वास, असं कुठलंही शिक्षण या आत्मिक घरामध्ये स्वीकार देऊ नका. हालेलुया. येऊ नका देऊ. कानाने, डोळ्याने, पाहण्याने, विचार करण्याने, बुद्धीने, कुठल्याही परिस्थितीने असं चुकीचं व अविश्वासाचं शिक्षण प्रवेश करू देऊ नका. तुम्ही त्याच्या आश्रयात जाऊ नका, तुम्ही त्याच्या जवळपास जाऊ नका, तुम्ही त्याच्या जवळपास जाऊ नका, तर तुम्ही त्याच्यापासून लांब. जे असं शिक्षण देतात, जे अशा शिक्षण देणाऱ्या आम्ही पाहतो की आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ दॅट इज काय म्हणतात त्याला, डिमन्स, हालेलुया, शैतान शिक्षण देणारे. हालेलुया. जे देवाविरुद्ध, ख्रिस्ताविरुद्ध आहेत. हालेलुया. ते दिसतं ख्रिस्तासारखं, पण ते फसवणार आहे. ओळखा. पुष्कळ गोष्टी ख्रिस्ताप्रमाणे शिकवल्या जातील. वर ख्रिस्त असेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्याविषयी देव म्हणतो तुम्ही ज्या शास्त्रीय पुरुषांविषयी तो बोलतो, तुम्ही बाहेरून चुना लावलेल्या भिंती आहात, बाहेरून तुम्ही सुंदर दिसता. असं शिक्षण आहे जे बाहेरून तुम्हाला लोभस व आकर्षित करणारे, ख्रिस्ताप्रमाणे तुम्हाला कदाचित असं वाटत की तुम्हाला कुठंतरी एक काय म्हणतात त्याला, एक आत्मिक जीवनामध्ये किंवा कुठंतरी असं एक ओढणारं वाटेल. परंतु त्याची योग्य जाच करा, योग्य त्याचं परीक्षण करा. हालेलुया. असे पुष्कळ फसवणारे येतील. हालेलुया. देव म्हणतो त्यांना जवळ पण घेऊ नका, त्यांना खरात घेऊ नका, त्यांना क्षेम कुशल देखील विचारू नका. इतपत कठीण गोष्ट नव्या करारामध्ये देव या लोकांविषयी बोलतो, या व्यक्तिमत्वाविषयी बोलतो, या डोंगीपणाविषयी बोलतो, या लोकांविषयी. तुम्हाला देवाच्या राज्यापासून दूर ठेवणाऱ्या अशा कुठल्याही गोष्टींना, कुठल्याही वस्तूंना, कुठल्याही ग्रुपला आणि कुठल्याही लोकांना असू दे, मनुष्य असू दे किंवा सैतान असू दे, कोणी असू दे, अच्छा त्यांना जवळ घेऊन. कारण जो त्याला क्षेमकुशल बोलतो तो त्यांच्या वाईट कर्माचा भागीदार होतो. प्रेस सोडले. हालेलुया. प्रेस म्हणजे सर्वात महत्वाचं आहे याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ ख्राइस्ट. देवाचं वचन. येशू स्वतः, येशूने म्हटले मार्ग. सिम्पली हे वचन आपण नेहमी बोलतो. आमच्या लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत पाठ आहे. पुष्कळदा मंदिरांच्या व बिल्डिंगच्या व घरामध्ये ते लिहिलेलं आहे. आणि ते वचन आहे, येशूने म्हटले मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. हालेलुया. देवाकडे जाण्यासाठी येशू मार्ग आहे.
जो कोणी माझ्याद्वारे येईल तोच देवाकडे जाईल, देवापर्यंत पोहोचेल. प्रेज लॉर्ड. ही एक अशी संकल्पना आहे की जी तुमचं जीवन बदलून टाकणारी आहे. प्रेज लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये उभारी देणारी आहे. हालेलुया. ख्रिस्तावर सर्वोच्च विश्वास केला पाहिजे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये हा त्याच्या वचनात तोच मार्ग आहे, तोच जीवन आहे. हालेलुया. आणि तोच सत्य आहे. या पृथ्वीवर, या शरीररूपी पृथ्वीवर आम्हाला येशू शिवाय कुठलाही मार्ग नाही की जो आम्हाला देवाकडे घेऊन जाईल. म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या शिक्षणात बाहेर राहायला पाहिजे, टिकून राहायला पाहिजे. बांधलं पाहिजे. शिक्षणात आम्ही बांधले गेले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये हे सर्वोच्च. हालेलुया. लक्षात ठेवा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणखी एक गोष्ट मी तुमच्यासाठी बोलू इच्छितो की देवाला कोणी पाहिलं नाही. हालेलुया. योहानाचं 7 आणि 8 आपण वचन वाचलं. त्याच्यानंतर आपण मत्तयाच्या 1-2 वचन वाचू. पण मत्तयाचा 7वा अध्याय आणि 28-29 वचन वाचू. मग आपण शेवटाकडे जाऊया. मत्तयाचं शुभवर्तमान 7वा अध्याय लास्ट वचन 28 आणि 29 जर वाचलं तर बस. 29 आणि असे झाले की येशूने या गोष्टी सांगून संपवल्या. आमेन. तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्या शिकवणीवरून थक्क झाले. कारण तो अधिकार असल्याप्रमाणे. प्रेज लॉर्ड. कारण तो अधिकार असल्याप्रमाणे त्यांना शिकवित होता आणि त्याच्या शास्त्राप्रमाणे त्यांच्या शास्त्रांप्रमाणे शिकवित नव्हता. येस, दॅट्स द डिफरन्स. येशू अधिकार असल्याप्रमाणे शिकवत होता, त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नाहीये, लाल घोटेप्रमाणे, काहीतरी लोभ धरून. हालेलुया. प्रजा चुकीचं मार्गदर्शन देऊन आपल्या स्वतःला काहीतरी त्याच्यातून काय प्राप्त होईल, आपल्या स्वतःला कुठे उंच करता येईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे त्यांच्याकडे नाहीये ते देखील असल्यासारखं बोलण्यासारखं. हालेलुया. ते लबाडी व फसवणुकीच्या द्वारे लोभासाठी असणारे शिक्षण त्यांना देत होते. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट करते की हे यहुद्यांमधून आलेल्या शिष्यांना देवाचा पहिला संदेश जेव्हा त्याने दिला. हालेलुया. ज्यांना त्याने शिष्य बनवलं तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना डोंगरावरील उपदेश दिला. डोंगरावरील उपदेशामध्ये सर्वात महत्वाचं डॉक्टरीन आहे की तोच नवा करार आहे. नव्या कराचा उगम कसा आहे हो त्याने शिकवला. आणि हे सर्व शिकवत असताना हालेलुया त्याने पुष्कळ अशा गोष्टी शिकवल्या. हालेलुया. जर तुम्ही वाचला 5वा अध्याय 6वा अध्याय 7वा अध्याय तर सर्व गोष्टी वाचल्यानंतर या शेवटच्या भागात तो म्हणतो की तो अधिकार असल्याप्रमाणे शिकवत होता. तो त्यांच्या शास्त्रांप्रमाणे. हालेलुया. तो त्यांना शिकवत नव्हता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रिया येशूला तो अधिकार होता. येशूला तो अधिकार मिळाला होता. येशूने आपल्या स्वतःचं संपूर्ण समर्पण येशूकडे केलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने देवाला आपलं संपूर्ण समर्पणाने हालेलुया आनंदित केलं होतं. हालेलुया. आणि त्या ज्या समर्पणासाठी तो या पृथ्वीवर शरीरूपाने गेला. हालेलुया. तो देव होता. हालेलुया. पुन्हा सांगतो मी. हालेलुया. त्याचा उगम हा देवासोबत जोडला जातो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी तो केवळ पृथ्वीवर शरीरूपाने आला म्हणून तो त्यावेळेला जन्मला नाहीये. त्याचं आयुष्य हे देवासंगती जोडलेलं आहे. शून्य समयामध्ये तो देवासंगती होता. आमेन. हालेलुया. शून्य समय. योहानाचा शुभवार्ताचा पहिल्या अध्यायात प्रारंभी नथिंग इज देअर. काही नव्हतं, फक्त देवासाठी त्याचा शब्द होता. शब्दाला आकार असतो. प्रेज लॉर्ड. शब्दाला आकार असतो का? प्रारंभी देअर वॉज ओनली टाइम ऑन 0 टाइम. हालेलुया. त्यावेळेला फक्त एक शब्द होता, देवा संगती होता. पुढे सांगितलं की तो देव होता. ही इज गॉड. तो देवा संगती होता. प्रेज लॉर्ड.
याच लक्षात होतं की देव एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, शब्द वेगळं व्यक्तिमत्व होता आणि तो देवासह होता. म्हणजे तो आणखीन एक देवासह. कारण देव सांगतो आम्ही जेव्हा मनुष्याला घडवलं त्या ठिकाणी आणखी स्पष्ट होतं. आणि आम्ही पाहतो की हिब्रू बायबलमध्ये कुठेही देव हा शब्द वापरला नाही, तर एलोहिम हा शब्द वापरला आहे. एलोहिम हा शब्द हा अनेक वचनी शब्द आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हा त्रैक्य देव आहे आमचा. म्हणून त्याला एलोहिम परमेश्वर म्हणतात. हिब्रू बायबलमध्ये, हिब्रू शब्दामध्ये सुरुवातीला एलोहिम होता आणि एलोहिमने म्हटले की आम्ही आमच्यासारखा आमच्या स्वरूपासारखा मनुष्याला घडवू. तो येशू 2000 वर्षापूर्वी किंवा शरीर रूपाने तुमच्या माझ्यामध्ये आला. प्रेस लॉर्ड. मनुष्य अनेक शिक्षण दिली, अनेक मनुष्याच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे, नियमशास्त्राच्या द्वारे, भविष्यवाणीच्या द्वारे देवानं पुष्कळ गोष्टीतून त्यांना तारणाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते येईनाच. प्रेस लॉर्ड. हालेलुया. ते येईनाच. म्हणून त्याने आपल्या पुत्राला तुमच्या माझ्यामध्ये पाठवून दिले की देव आमच्यामध्ये आला. ही इज अ गॉड. येशूच देव होता, तो देवासंगती होता. आणि आम्हाला माहिती, या ठिकाणी आम्हाला स्पष्ट केलं की जो कोणी हु इज नॉट अबाइड इन द डॉक्टरीन ऑफ क्राइस्ट, जो कोणी त्याच्या वचनाच्या बंधनामध्ये, संबंधामध्ये, शिक्षणामध्ये नाहीये, त्याला देव नाहीये. आपलं परीक्षण करा. आमच्यामध्ये देव आहे का? देव जर नाहीये तर आमचं जीवन शून्य आहे, आमचं जीवन हारलेलं आहे. प्रेस लॉर्ड. देवाची इच्छा आहे की त्याने आम्हाला भेटावं, तो आम्हाला जवळ घेऊ इच्छितो, परंतु त्याचंही मार्गदर्शन आहे. ख्रिस्ताच्या द्वारे मी तुम्हाला भेटणार आहे, पण ख्रिस्ताच्या शिक्षणातून मी तुम्हाला भेटणार आहे, ख्रिस्ताच्या शिक्षणामधून मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आज तो माझ्यामध्ये तो देव आहे काय? आमेन. प्रेस लॉर्ड. आजचा संदेश, माझा विश्वास आहे की तुम्हाला खूप आशीर्वादित दिला जाणार आहे. प्रेस लॉर्ड. ते परीक्षण करा. प्रेस लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो की आज या शिक्षण देण्यासाठी देवानं या छोट्या वेळेमध्ये देवाला मदत केली, तुम्हाला उपस्थित केलं. जितक्यांना आज जे पाहत आहे, जे लाईव्ह पाहत आहेत, प्रार्थना करतो आणि ज्यांनी पाहू शकले नाही, येऊ शकले नाही, त्यांना देखील तुम्ही एकमेकाला शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. होईल तितक्यांना देवाचं वचन, देवाचं मार्गदर्शन मिळेल. हा आशीर्वाद हालेलुया. हे शुभवर्तमान, आज हे शुभवर्तमान समजून, हालेलुया, आज हे देवाची वाणी समजून, हालेलुया, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्याच्या अग्नीने तो तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. तो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्यामध्ये उपस्थित राहिला. हालेलुया. आणि हे महान शिक्षण तुमच्यामध्ये आलं. देव नाहीये, ज्याच्यामध्ये देव नाहीये त्याला काही नाही. आम्हा सर्वांना देवाकडे जायचंय. आशीर्वाद देवामध्ये आणि येशूच मार्ग आहे, येशूच सत्य आहे, येशूच मध्येच ते जीवन आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. हालेलुया. आपण भेटत जाऊ. आणि आम्ही आलो प्रकाशात. हालेलुया. या मालिकेमध्ये, बायबल स्टडीमध्ये शुक्रवारच्या दिवशी आम्ही तुमच्या संगती नेहमी असतो. हालेलुया. हालेलुया. आणि यासोबत मी प्रार्थना करतो की रविवारच्या दिवशी या लॉकडाऊनच्या समयामध्ये देखील तुमच्या समोर ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करू. आशीर्वादित करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देखील प्रभूची सेवा अधिक पुरवण्यासाठी देवांना अधिक आशीर्वाद करा, आमचा अधिक उपयोग करून घ्या. पवित्र आत्म्याने अधिक भरावा. मी, माझी पत्नी, माझा मुलगा, आम्ही जास्त करून आम्ही तिघं या ठिकाणी बसून तुमच्यासाठी हालेलुया मध्यस्थी करतो आणि प्रार्थना करतो. देवाने या कोविडच्या दिवसांमध्ये आत्तापर्यंत सर्वांना सांभाळ, इथून पुढे देवाचे लोक तुम्हाला सांभाळत, देव त्याचा आत्मा तुम्हाला सांभाळेल. सर्व महिमा, सर्व गौरव तुम्हाला देतो. येशू, तुला धन्यवाद देतो. आम्ही आज प्रार्थना करत आहे
येशू आज तू आमच्यामध्ये होता, तुझं वचन आमच्यामध्ये होतं, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये होता, तो आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आज इतक्याने मी वचन ऐकलं प्रभूजी. हालेलुया प्रभूजी. पवित्र आत्मा तू आम्हाला आज लीड कर प्रभूजी. आम्हाला प्रभूजी खरोखर हालेलुया आमच्यामध्ये देव असला पाहिजे. आणि आमच्यामध्ये देव का नाहीये, आमच्यामध्ये देव कधी नसतो. हालेलुया ते आज आम्हाला तू शिकवलं प्रभूजी. हालेलुया. आणि त्यासाठी आम्हाला किती तयार असायला पाहिजे. वचनाच्या छोट्या छोट्या खाचा खोच आम्हाला समजल्या पाहिजेत. शैतान फसवणार आहे. हालेलुया या देखील गोष्टी आम्हाला तो आमच्या आजूबाजूला असतो प्रभूजी. हालेलुया तो म्हणतो तुम्ही त्याचा क्षेप उचलू नका, तुम्ही त्याच्या बोलू नका, त्याच्या संबंधात जाऊ नका. हालेलुया का तो फसवणार आहे. हालेलुया पुष्कळदा आम्हाला खऱ्या मार्गापासून व वचनापासून व शिक्षणापासून तो आम्हाला लांब ठेवतो. प्रभू आज मी प्रार्थना करतो प्रभू, आज हृदय व मन उघडलं प्रभूजी असंच उघड राहू दे व त्यांना तू भर प्रभूजी व त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित कर प्रभू. सर महिमा गौरव करतो आम्हाला स्वतःला वाचण्यासाठी, वितरण वाचण्यासाठी आजचं हे वचन आशीर्वादित कर. सर महिमा येशूच्या नावात प्रार्थना करतो, आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस.